देवाचं खायचं नाही, गावाचं खायचं नाही, भावकीचं खायचं. देवाचा जो खातो त्याचा वंश बुडल्याशिवाय राहत नाही. ऐका, देवाचा जो खातो, तुम्ही म्हणताल महाराज तू पण देवाचं खातो, मी पण देवाचं खातो, ते देवाचं नव्हे. माझ्या शिंगणापूरच्या शंकराच्या महादेवाला एका व्यक्तीने 2 कोटी रुपयाचा कळस दिला. किती दिला म्हणा, तुम्ही म्हणताल महाराज कुठे तापसा. 2 कोटी रुपयाचा कळस दिला. पण 2 कोटी रुपयाच्या कळसाचा हिशोब किंवा कळसाचे पैसे त्या कळसापर्यंत पोहोचलेच हे आळशानेच हाणले, ह्यानेच हाणले. मग मला सांगा त्याचा वंश चांगला राहील का? त्याचा वंश देवाचं खायचं नाही, गावाचं खायचं नाही. गावात किती ओमकार दादा मोठा कार्यक्रम असू दे, मग गावाची वर्गणी झाली 10 लाख रुपये, गाड्यानं 5 लाख हाणलं, 5 लाख गावात दिले, काय उपयोग आहे? आशाच्या पोटी अपंग आंधळी पोरं ज्याला मला येते तेवढ्या डोक्यामध्ये घ्या. झालं गाव, आता झाली भावकी. हा, भावकीत पण आपण मंडळ तयार करतो, मीटिंग घेतो. त्या भावकीमध्ये जर आपल्याला एक समाज मंदिर बांधायचंय आणि त्या समाज मंदिराला 1 कोटी रुपये निधी आला आणि त्या 1 कोटी रुपयातला अध्यक्षाने, आपला नाही म्हणतोय, अध्यक्षाने हाणला, लक्ष द्या महाराज, वांजुटी म्हणून जीवन जगावं लागतंय. कसं? वांजेशी पुत्र कैसा, तुकोबरायांचं प्रमाणे. म्हणून